स्वाध्याय 2.3 पहिला प्रश्न आहे. -1ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार किती येतो? प्रश्न असं सांगते की -1ला त्याच्यानेच गुणाकार करायचे किती वेळा? 100 वेळा. आता सपोज -1ला मी -1ने गुणाकार करतो. ओके, मग -1ला -1ने गुणाकार करतो. किती ते गुणाकार? 1 गुणिले 1, 1 एक 1, आणि हे मायनस आणि मायनस प्लस होते. मग 2 -1 आणि -1 यांचा गुणाकार +1, म्हणजेच 2 ऋणसंख्यांचा गुणाकार धनसंख्या असते. हे ऋणसंख्या आहे, हे पण ऋणसंख्या आहे. मायनस चिन्ह आहे म्हणजेच ती ऋणसंख्या आहे आणि त्याचं उत्तर धन येते. उदाहरणार्थ जसं की -3 गुणिले -2 यांचा गुणाकार किती होते? 3 दोन्ही 6 आणि मायनस मायनस प्लस. ओके, प्लस चिन्ह देण्या गेलं तरी चालते, काही नाही म्हणजे तर हे असतेच धन 6. मग अशा प्रकारे 2 ऋणसंख्यांचा गुणाकार धन येते. मग मी जर परत एकदा आता -1 हे 2 वेळा गुणाकारात केले, मी आता -1 हे 3 वेळा गुणाकारात करतो, तेव्हा याचं काय होते? हे बघा, हे -1 गुणिले -1 +1 होते, +1 गुणिले हे परत -1 काय होते? 1 गुणिले 1 1, आणि हे प्लस आणि हे मायनस, प्लस मायनस मायनस. 2 ऋणसंख्यांचा गुणाकार धन येतो, आणि एक धनसंख्या आणि ऋणसंख्या असेल तर त्याचं उत्तर ऋणसंख्या येते. म्हणजेच जर ऋणसंख्या समवेळा असेल, समवेळा, तर उत्तर धन येते. बघा, जर ऋणसंख्यांचा गुणाकार समवेळा असेल, समवेळा म्हणजे 2 4 6 8 या प्रकारे समवेळा असेल, तर उत्तर धनसंख्या येतो. धनसंख्या येतो. आणि जर विषम वेळा असेल गुणाकार, जर विषम वेळा गुणाकार असेल, तर उत्तर ऋण संख्या येतो. तर लक्षात घ्या, म्हणून जर ऋणसंख्यांचा गुणाकार समवेळा असेल, समवेळा म्हणजेच इथं 2 आहेत म्हणजे 2 हे सम आहेत, मग उत्तर धन येते. आणि जर विषम वेळा असेल, विषम वेळा म्हणजे इथं बघा 1 2 3 3 वेळा गुणाकार करायला, म्हणून उत्तर काय येते? ऋण येते. आता इथे आपण -1ला त्यानेच किती वेळा गुणाकार करायला? 100 वेळा. 100 ही समसंख्या आहे, म्हणजे आपण समवेळा गुणाकार करायला, म्हणजेच 1 गुणिले 1 गुणिले 1 100 वेळा गुणाकार एकच येतो, आणि ऋण येतो का धन येतो? मग धन येतो, कारण 100 वेळा ही समसंख्या आहे. त्यामुळे ऑप्शन ए, पहिल्याचं उत्तर आहे ऑप्शन ए. दुसरा प्रश्न आहे. एका मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे मोजांच्या जोडीची किंमत किती आहे? टोपीच्या किमतीच्या किती पट आहे? दुप्पट, म्हणजे याला 2ने गुणाकार. म्हणजेच सपोज टोपीची किंमत जर 2 रुपये असेल, तर मोजांच्या जोडीची किंमत किती?
या टोपीच्या किमतीच्या दुप्पट म्हणजे बेदोनी 4 रुपये. ओके. सपोज टोप्यांची किंमत टोपीची किंमत जर 50 रुपये असेल तर मोज्यांच्या जोडीची किंमत किती असेल? दुप्पट म्हणजेच 100 रुपये. अशा प्रकारे टोपीची किंमत कितीही असू द्या, त्याच्या दुप्पट मोज्यांच्या जोडीची किंमत आहे. तर पुढे म्हणतात, जर मोज्यांच्या 5 जोडीची किंमत 1250 रुपये असेल. काय दिले? मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत किती आहे? 1250 रुपये. मग 5 जोड्यांची किंमत माहिती आहे आपल्याला, तर आपण काय काढू शकतो? आपण काढू शकतो एका जोडीची किंमत. मग 5ने भागाकार करायचं या 1250ला. म्हणून मोज्यांच्या एका जोडीची किंमत बरोबर या 1250ला 5ने भागाकार करायचा. मग कटवाकटी येते आपल्याला. हे 5 एक 5, 12 नाही, 5 दोन्ही 10, 2 उरले, 5 5 25, 0 म्हणजे 250 रुपये. 250 रुपये हे एका मोजीची जोडीची किंमत आहे. ओके. एका मोज्यांच्या जोडीची किंमत आहे 250 रुपये. मग ही किंमत कशी आहे? टोप्यांच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजेच मला जर टोपीची किंमत पाहिजे असेल तर इथं पहा, टोपीची किंमत जेव्हा 2 रुपये आहे तेव्हा मोज्यांच्या जोडीची किंमत 4 रुपये आहे. म्हणजेच मोज्यांच्या जोड्याची किंमत दुप्पट आहे. याचाच अर्थ असा होतो की टोपीची किंमत मोज्यांच्या जोडीच्या किमतीच्या निमपट आहे. निमपट म्हणजे अर्धा. ओके. मग आपल्याला मोज्यांच्या एका जोडीची किंमत माहीत झालं 250 रुपये. म्हणून एका टोपीची किंमत किती असते? तर हे जे मोज्यांची जोडीची किंमत आहे ना, त्याच्या निम्म म्हणजे अर्धा. मग अर्धी किंमत काढण्यासाठी आपण 2ने भागाकार करायचे. तर बे एक बे, इथे बे एक बे, बे दोन्ही 4, 1 उरला, बे पंचे 10, 125 रुपये. ओके. लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येचं अर्धी किंमत काढायचं असेल तर त्याला 2ने भागाकार करायचं आहे. मग एका टोपीची किंमत आली 125 रुपये आणि मोज्यांच्या एका जोडीची किंमत आली 250 रुपये. तर त्यांनी विचारले, तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतील? मोज्यांच्या 2 जोड्या. आता मोज्यांच्या एका जोडीची किंमत किती आहे? 250. मोज्यांच्या एका जोडीची किंमत आहे 250. आपल्याला विचारलं 2 जोड्या, मग 2 गुणाकार करायचं. प्लस का? कारण दोघांची बेरीज करायचं आहे. आता 4 टोप्या, एका टोपीची किंमत आहे 125 रुपये. म्हणून 4 टोप्यांची किंमत गुणिले 4 करायचं. किती येते पाहूया. मग हे दोघांचं गुणाकार, हे दोघांचं गुणाकार, नंतर त्यांची बेरीज करायचं. बे 0 0, बे पंचे 10, हात चाला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5, प्लस 4ने गुणाकार करा, 4 पंचे 20, हात चाला 2, 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10, हात चाला 1, 4 4 आणि 1 5. म्हणजे मोज्यांच्या 2 जोड्यांची किंमत 500 रुपये आणि टोपीची 4 जोड्यांची किंमत येते 500 रुपये. अशा प्रकारे एकूण किंमत होते 500 आणि 500 1000 रुपये. म्हणून मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या हे कितीला पडतील एकूण? 1000 रुपयांना. ऑप्शन बी. तिसरा क्वेश्चन आहे, 2 अंकांची बेरीज 8 आहे. सपोज इथं 2 अंक आहेत. अंक म्हटले तर संख्या नाहीत, 2 अंक. ओके. 2 अंकांची बेरीज 8 आहे आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. यांचाच गुणाकार 15 आहे. त्यांच्या उभय पक्षांची रेसिप्रोकल्स बेरीज डॅश असेल तर यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज किती म्हणतात?
तर विचार करा, अशा कोणत्या संख्या आहेत ज्यांची बेरीज 8 येते आणि त्यांचंच गुणाकार 15 येते? तर 3 आणि 5. ओके, 3 आणि 5 8 येते आणि 3 गुणिले 5 15 येते. बरोबर आहे. तर ते अंक कोणते? 3 आणि 5 आहेत. तर विचारले त्यांच्या उभय पक्षांची. उभय पक्ष म्हणजे 3चा उभय पक्ष काय होईल? 1/3 म्हणजे गुणाकार व्यस्त त्याचा. आणि 5चा उभय पक्ष रेसिप्रोकल 1/5. यांची बेरीज विचारलीत आपल्याला. यांची बेरीज किती? तर पहा, ह्या परिमेय संख्यांची बेरीज करायचं आपल्याला. बेरीज करण्यासाठी छेद समान आहे का? नाही. मग जेव्हा छेद समान नसतो तेव्हा तिरपा गुणाकार करायचा असतो. किती वेळा तिरपा गुणाकार? 3 वेळा. 5ने 1ला करायचं, नंतर प्लस असल्यामुळे प्लस द्यायचं मध्ये, नंतर 3 आणि 1चा करायचा इकडे, आणि खाली 3 आणि 5चा. ओके, मग करूया. 5 1 5, नंतर 3 आणि ह्या 1चा, 3 1 3, नंतर ह्या दोघांचा 3 5 15. मग किती आलं? 5 आणि 3 8/15. म्हणजेच किती आलं उत्तर? 8/15. ऑप्शन ए. चौथा प्रश्न आहे. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. बघा, कोणापेक्षा म्हटलेत? गुरुदासपेक्षा म्हटलेत ना. मग आपण मानूया ज्यांच्यापेक्षा म्हणतात ना त्यांचेच गुण x गुण मानूया. गुरुदासपेक्षा म्हटलेत ना, मग आपण काय म्हणूया? मग गुरुदासचे गुण आपण मानूया गुरुदासचे गुण किती मानूया? गुरुदासचे गुण x मानूया, कारण गुरुदासपेक्षा म्हटलेत ना, म्हणून गुरुदासचे गुण x मानले. तर काय म्हणतात? रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त आहेत. कोणाला? रमेशला. मग रमेशचे गुण किती होतात? रमेशचे गुण किती? गुरुदासपेक्षा. गुरुदासला किती आहेत? x. त्याच्यापेक्षा किती आहेत? 15 गुण जास्त असल्यामुळे प्लस 15 करायचं. हे आहे गुरुदासचे गुण आणि प्लस 15, म्हणजेच रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. नंतर सांगतात, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. आता लीलाचे गुण कसे आहेत? लीलाचे गुण मग काय करायचं? लीलाचे गुण किती आहेत? गुरुदासपेक्षा 7 गुण कमी. गुरुदासपेक्षा म्हटलेत ना, मग गुरुदासला x गुण आहेत, मग त्याच्यापेक्षा कमी म्हटले, 7 गुण कमी म्हटले तर वजा करायचं. हे झालं लीलाचे गुण. नंतर म्हणतात, जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असते. तिघांना मिळून म्हणजे हे x + 15, x - 7 यांची बेरीज किती? 83 गुण. मग करूया. x + 15 हे रमेशचे गुण आहेत, नंतर गुरुदासचे गुण x प्लस करा प्लस x - 7. ओके, तिघांच्या गुणांची बेरीज किती आहे? तिघांना मिळून 83 गुण 83. आता सोडूया आपण हे. इथे बघा, x किती वेळा आहे? 1 2 3 वेळा आहे. मग हे इथं काय नाही म्हणजे 1 असते. 1x मिळून किती x? 3x. आणि हे बघा प्लस 15, हे प्लस 15 मायनस 7, म्हणजेच 15मधून 7 काढा, किती होतात? -7 आहे ना, मग 7 वजा करायचे 15मधून, किती राहतात? 8 राहतात. प्लस 8 राहतात. ओके, मोठ्याचं चिन्ह प्लस 8 राहतात. मायनस लिहायचं नाही, प्लस 8 बरोबर 83. ओके, कारण 15 प्लस आहे ना, त्यासाठी त्याचं उत्तर प्लस येते.
आता काय करूया, हे जे प्लस 8 आहे ना, इकडं न्यायचं. हे 83ला 83, हे +8 इकडे आल्यावर -8, चिन्ह चेंज होतो. जेव्हा बरोबर चिन्हाच्या डावीकडची उजवीकडे जाते तेव्हा चिन्ह चेंज होतात. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. मग +8 इकडे गेल्यावर राहते कोण इकडं, फक्त 3x राहतो. आता 83मधून 8 काढायचे आहेत. मग किती होतात, 83मधून 8 काढल्यावर 83मधून 8 मायनस करा. इथं हे 13 -8 5, इथं 7 75. इथं 3x. आता आपल्याला xची किंमत काढायचं आहे. हे 3x म्हणजे 3 × x, 3 गुणाकारात असते. 3x म्हणजेच 3 गुणिले x असते. मग हे 3 इकडे गेल्यावर भागाकारात पाठवायचं. xला x, इकडं 75 राहते तसंच. हा 3 इकडं आणायचं आहे भागाकारात. आता 3 गुणा भागाकार करा. मग 3 × 3, 7 नाही, 3 × 2 = 6, 1 उरला, 15 होतात, 3 × 5 = 15. xची किंमत किती आले, 25. बघा 25. xची किंमत 25 आले. म्हणजेच काय, x कोणाचे गुण आहेत, गुरुदासचे गुण आहेत 25. रमेशचे गुण किती आहेत, x + 15, म्हणजेच 25 + 15. रमेशचे गुण किती आहेत, x + 15, म्हणजेच xची किंमत 25 + 15. हे 25 आणि हे वरचे 5 30 आणि हे 10 40. म्हणजेच रमेशचे गुण किती, 40. रमेशचे गुण 40. त्याचप्रमाणे लीलाचे गुण x - 7 आहे. xची किंमत किती आली, 25. 25 - 7 करा, म्हणजे किती येते, 18 येते. म्हणजेच लीलाला किती गुण मिळालेत, 18 गुण. गुरुदासला 25 गुण आणि रमेशला 40 गुण. अशा प्रकारे तिघांचे गुण आलेले आहेत. विचारले का मग, तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. गुरुदासला किती मिळालेत मग, 25 गुण. ऑप्शन बी. ओके, ऑप्शन बी. पाचवा प्रश्न आहे, 1836 या संख्येला 17ने भागले असता येणारा भागाकार कोणता. 1836ला 17ने भागाकार करायचा आहे म्हणून करा. मग 17ने भागाकार करा 1836ला. 17 × 17, इथं 1 उरते, इथं 0, 3 घ्या, 13 झाले. भाग जात नाही. ओके, जाते का, 13 लहान आहे, मग 0चा भाग घ्यायचा. 0 13 6 घ्या. आता 17 × 8, 17 8 136 आहे. ओके, 17च्या पाड्यात 8 नंबरला 136 आहे. 17 8 136, 17 8 136. आता ही असते बाकी, हे वरचं असते भागाकार, हा मधला असतो भाज्य आणि हा 17 ज्याच्याने भागाकार करतो तो असतो भाजक. अशा प्रकारे हे भाजक, मधला भाज्य, वरचा भागाकार आणि खालचं बाकी. मग आपल्याला विचारले तर भागाकार कोणता, भागाकार किती येतो मग, 108 108. ऑप्शन ए. पाचव्याचं येते ऑप्शन ए. सहावा प्रश्न आहे, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. बघा इथं कोणापेक्षा म्हटलेत, रहीमपेक्षा. मग आपल्याला x गुण कोणाचे मानायचेत, रहीमचे मानायचेत. म्हणून आपण म्हणूया रहीमचे गुण किती मानूया, मग x मानूया, कारण रहीमपेक्षा म्हटलेत मग रहीमचे गुण x. आता हे करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, मग करीमचे गुण किती, करीमचे गुण रहीमपेक्षा 15 गुण जास्त, रहीमचे x आहेत, x गुण आहेत, त्याच्यापेक्षा 15 गुण जास्त म्हणजे +15 करायचे. नंतर मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले, मदनचे गुण
मदनचे गुण. मदनचे गुण किती मग? रहीमपेक्षा 10 गुण कमी. रहीमचे गुण किती आहेत? x आहेत. त्याच्याहून 10 गुण कमी म्हणजे मायनस करायचं. हे झाले करीमचे गुण x+15, रहीमचे गुण x आणि मदनचे गुण x-10. तर आणखी काय विचारलेत? तिघांना मिळून 110 गुण मिळाले. तिघांना मिळून म्हणजे या तिघांची बेरीज x+15 हे प्लस x आणि हे प्लस x-10 यांची बेरीज किती? 110 गुण. 110 गुण. तर इथे पहा मग, इथे एक x आहे, इथे एक x आहे, इथे एक x आहे आणि सर्व बेरीज येत आहेत म्हणून किती x होतात? 3x. आणि इथे पाहता +15 आणि हे -10. याचाच अर्थ आहे या 15मधून 10 मायनस करा. किती येतात? 5 +5. ओके, बरोबर 110ला 110. आता पुढचं स्टेप काय आहे? ह्या आपल्याला xची किंमत काढायचं आहे. म्हणजेच x कडले जे जे संख्या आहेत त्या एकेकाला पाठवायचं आपण. अगोदर कोणाला पाठवूया? 3ला की +5ला? हां, +5ला पाठवायचं. मग हे +5 इकडे आल्यावर -5 होते. 110 आहे तसंच ठेवा. हा +5 इकडे आल्यावर -5. इथे कोण आहे? 3x राहील. नंतर आता 110मधून 5 गेल्यावर किती राहील? 105 राहतील. 3xला 3x. आता काय करूया? 3ला पाठवूया. पण 3 काय वजाबाकीत येईल का? नाही, कारण इथं 3x म्हणजे 3 गुणिले x गुणाकारात आहे. मग तो इकडं उजव्या बाजूला आला तर भागाकारात येईल. 105ला 105 भागाकारात 3, कारण इथं गुणाकारात आहे. मग इकडे राहील कोण? x. आता 3ने भागाकार करा. 3 1 3, 3 1 पाड्यात 10 एका नाही, 3 3 9, 1 उरला, 3 5 15. म्हणजेच xची किंमत किती आहे? 35. x म्हणजेच काय पाहूया. x म्हणजेच रहीमचे गुण आहेत. म्हणजेच रहीमचे गुण किती? 35. आता करीमचे गुण किती? x+15 म्हणजेच 35 + 15. 35 + 15 किती? 35मध्ये हे 5 मिळवा 40 आणि ते 10 50. म्हणजेच करीमचे गुण 50. नंतर मदनचे गुण x-10 म्हणजेच 35 - 10. 35मधून 10 गेल्यावर 25. अशा प्रकारे रहीमचे गुण 35 आहेत, करीमचे गुण 50 आहेत आणि मदनचे गुण 25 आहेत. तर आपल्याला विचारलं आहे का पाहूया. तर करीमला किती गुण मिळाले होते? करीमला विचारलेत, करीमचे विचारलेत. आत रहीमचे विचारलेले नाही आहेत, आपल्याला विचारलेत करीमचे गुण. करीमचे गुण किती आहेत मग? 50. ऑप्शन डी. बघा इथं 35 पण आहे, पण 35 हे रहीमचे गुण आहेत. आपल्याला करीमचे गुण विचारलेले आहेत. करीमला 50 पडलेले आहे. ऑप्शन डी. आता 7वा प्रश्न आहे. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले. बघा इथं कोणापेक्षा म्हटलेले आहेत? अमितपेक्षा. मग आपल्याला काय करायचं आहे? कोणाचे गुण x मानायचे आहेत? अमितचे गुण x मानायचे आहेत. तर मानूया आपण अमितचे गुण किती? x. तर आणखी काय विचारले मग? जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. मग कमीचं मी खाली लिहितो. कोणाला? जोसेफला. म्हणून जोसेफचे गुण किती? अमितपेक्षा 8 गुण. अमितला आहेत x, त्याच्यापेक्षा 8 गुण कमी म्हणजे x-8 गुण मिळाले. नंतर सांगतात कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त. कुमारचे गुण लिहूया आता. मग कुमारचे गुण कोणापेक्षा? अमितपेक्षा. अमितचे गुण किती आहेत? x आहेत. मग किती जास्त मिळालेत? 12 गुण जास्त. मग +12 करायचं आहे, जास्त मिळालेत ना. नंतर विचारलेत आपल्याला सगळ्यांना मिळून त्यांना एकूण किती? 205 गुण मिळाले.
एकूण किती 205 म्हणजे या तिघांची बेरीज करायचं आपल्याला. x + 12 हे प्लस x आणि हे प्लस x - 8 यांची बेरीज किती आहे 205 आहे. तर ते स्टेप करूया मग. x किती वेळा आहे 1 2 3 वेळा मग 3x. आता कशामधून किती वजा करायचं आहे 12मधून हे 8 मायनस करायचं किती येते 4. कोणते 4 +4 बरोबर 205. आता हे उजवीकडचं 205 जशाच तसं बघा. हे उजवी साईड आहे ना, ही डावी आणि हे उजवी. 205 तसंच ठेवा. कोणाला लावूया इकडं 4 लावूया +4 आहे इकडं आल्यावर -4 राहते. कोण इथं 3x म्हणून 205मधून 4 गेल्यावर 201 3xला 3x. आता काय करूया ह्या 3 इकडं भागाकार येईल 201 भागिले 3 xला x 3ने भागाकार करा 3 × 3. आता 20 नाही 3 × 18 आहे 2 उरले 21 झाले 3 × 7 21 म्हणजेच x काय आहे 67. म्हणजेच 67 गुण कोणाचे आहेत x गुण कोणाचे आहेत अमितचे आहेत. म्हणजेच अमितला 67 गुण मिळाले आहेत 67. आता कुमारचे गुण x + 12 आहे म्हणजेच 67 + 12 किती होतात हे 7 आणि 2 9 आणि हे 6 आणि 1 7 79 होतात. म्हणजेच कुमारला किती गुण आहेत 79. आता कोणाचे काढायचे आहेत जोसेफचे काढायचे आहेत. x - 8 म्हणजेच 67 - 8. 67मधून 8 गेल्यावर किती राहतात 59. 59 मार्क्स 59 गुण कोणाला आहेत जोसेफला आहेत. तर अशा प्रकारे अमितचे गुण आहेत 67, कुमारचे गुण आहेत 79 आणि जोसेफचे गुण आहेत 59. तर आपल्याला विचारले तर जोसेफला किती गुण मिळाले. मग जोसेफला किती गुण मिळाले 59 ऑप्शन सी. अशा प्रकारे आपलं सराव संच 2.3 संपलं.